नमस्कार. तुम्ही पाहत आहात गोल्ड गुरु मराठी, जिथे सोन्या चांदीचे रोजचे अचूक भाव सांगितले जातात. चला तर मग बघूया सोन्या चांदीचे आजचे ताजे भाव. थांबा. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांनो, जर आज किंवा उद्या तुम्ही सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात पाऊल ठेवणार असाल तर सावधान. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका, नाही तर सराफाच्या दुकानात तुमचे लाखो रुपयाचे मोठे नुकसान नक्की आहे. कारण सोन्या चांदीच्या बाजारात आजवरचा सर्वात मोठा महाभूकंप आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या या पहिल्याच आठवड्यात चांदी तब्बल 21,500 रुपयांनी कोसळून 1 ग्रॅमचा भाव थेट 230 रुपयावर आला आहे. तर 22 कॅरेट दागिन्याचे सोने तब्बल 7,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण खरी धक्कादायक बातमी पुढे आहे. बाजार तज्ज्ञाच्या मते ही घसरण अशीच सुरू राहणार की उद्या सकाळी अचानक भाव पुन्हा गगनाला भिडणार आणि खरेदी करताना सराफा दुकानात कोणती एक गुप्त चूक टाळलीच पाहिजे, ज्यामुळे तुमचे 50,000 रुपये वाचतील. हे आम्ही व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट पाहूया आजचे भाव, घसरणीचे मुख्य कारण आणि उद्याचे प्रेडिक्शन. मित्रांनो, पाहूयात चांदीचा भाव. काही आठवड्यापूर्वी 2,60,000चा डोंगर गाठणारी चांदी थेट भुईसपाट झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 21,500 रुपयाची घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या या पहिल्याच आठवड्यात चांदीच्या बाजारात ग्राहकांसाठी खूप मोठा आणि दिलासादायक बदल पाहायला मिळत आहे. काही आठवड्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे चांदी प्रति किलो तब्बल 2,60,000 रुपयाच्या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचली होती. मात्र आता बाजारात आलेल्या मोठ्या मंदीमुळे चांदीचे भाव तब्बल 21,500 रुपयांनी कोसळले आहेत. या अनपेक्षित घसरणीमुळे 1 ग्रॅम चांदीचा भाव आता 230 रुपयावर खाली आला आहे. आजच्या ताज्या दरपत्रकानुसार 1 ग्रॅम चांदी 230 रुपयाला, तर 10 ग्रॅम चांदी 2,300 रुपये. तर मित्रांनो, 100 ग्रॅम चांदीचा भाव आहे 23,000 रुपये आणि 1 किलोग्रॅम चांदी तब्बल 21,500 रुपयाच्या प्रचंड घसरणीसह 2,30,000 रुपयावर उपलब्ध होत आहे. तर मित्रांनो, सर्वसामान्य ग्राहक जेव्हा चांदी स्वस्त होण्याची वाट पाहत असतात, तेव्हा त्यांचा मुख्य हेतू पैंजण, जोडवी, करतोडा किंवा पूजेची भांडी बनवण्याचा असतो. ग्राहकांना कमी मजुरीत जास्त वजनाची चांदी हवी असते. त्यामुळे ज्यांना अशी जड आणि मोठी चांदीची खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ही 21,500 रुपयाची घसरण म्हणजे बजेटमध्ये अधिक चांदी पदरात पाडून घेण्याची उत्तम संधी आहे. तर मित्रांनो, आता पाहूयात सोन्याचा भाव. काही आठवड्यापूर्वी 1,50,000च्या पार गेलेल्या सोन्याची हवा काढली. 18 कॅरेट सोन्यात तब्बल 6,800 रुपयाचा मोठा दिलासा. कमी बजेटमध्ये सुंदर आणि रोजच्या वापरासाठी हलके दागिने घडू इच्छिणाऱ्या ग्राहकासाठी 18 कॅरेट सोन्याच्या दरातील मंदी ही खूप मोठी खुशखबर ठरत आहे. काही आठवड्यापूर्वी सोने 1,50,000 रुपयावर गेले होते, परंतु आता झालेल्या वेगवान जागतिक घडामोडीमुळे 18 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम तब्बल 6,800 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आता बाजारात 18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 10,650 रुपयावर आला आहे. म्हणजेच आज बाजारात 18 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 10,650 रुपये, 10 ग्रॅम सोने 1,06,500 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे मित्रांनो दर 10,65,000 रुपये झाला असून दागिने खरेदीदाराची मोठी बचत होत आहे. तर आजकालच्या तरुण ग्राहकांना कमी बजेटमध्ये अधिक डिझाईन आणि मोठे दिसणारे फॅशनेबल दागिने हवे असतात. 18 कॅरेट सोने कडक असल्याने त्यात खड्यांचे, डायमंडचे आणि रोजच्या वापरासाठीचे नाजूक दागिने मजबूत बनतात. त्यामुळे ज्यांना ऑफिससाठी किंवा रोज वापरण्यासाठी फॅन्सी दागिने बनवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम आणि परवडणारा उपाय आहे. आता वळूया मित्रांनो 22 कॅरेट सोन्याकडे. दागिने प्रेमींसाठी गोल्ड गुरूचा मोठा धमाका. 22 कॅरेट सोन्याचे भाव तब्बल 7,800 रुपयांनी कोसळले आहेत. भारतीय सण आणि लग्नसराईत सर्वाधिक खरेदी केल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याच्या दराने ग्राहकांना अत्यंत दिलासादायक धक्का दिला आहे. गगनाला भिडलेल्या किमतीमुळे 22 कॅरेट सोने सामान्याच्या आवाक्याबाहेर गेले होते. मात्र आता बाजारातील घसरणीचा थेट फायदा ग्राहकांना मिळतोय. 22 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 7,800 रुपयांनी घसघशीत घट झाली आहे. या मोठ्या घसरणीनंतर आज 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅमचा दर 13,250 रुपयावर स्थिरावला आहे. म्हणजेच आजच्या नव्या दरानुसार 1 ग्रॅम सोने 13,250 रुपये, तर
10 ग्रॅम सोने आहे 1,32,500 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 13,25,000 रुपये झाला आहे. तर मित्रांनो, भारतीय ग्राहकांना 90% कल हा 22 कॅरेट सोन्यावरच असतो, कारण यात मंगळसूत्र, नेकलेस, राणीहार यासारखे आपले पारंपरिक दागिने सर्वोत्तम बनतात आणि भविष्यात विकताना याचे मूल्य चांगले मिळते. त्यामुळे ग्राहकांना नेहमी अस्सल दागिन्यांसाठी 22 कॅरेटच अपेक्षित असतं. ज्यांच्या घरात आगामी काळात लग्न कार्य किंवा सण उत्सव आहेत, त्यांनी आत्ताच्या 7,800 रुपयाच्या घसरणीचा फायदा घेत दागिने घडवायला टाकणे शहाणपणाचे ठरेल. तर आता पाहूया 24 कॅरेट सोन्याचा भाव. शुद्ध सोन्यातील गुंतवणूकदारांची थेट लॉटरी. 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात 7,400 रुपयांची ऐतिहासिक मंदी झाली आहे. शेवटी सर्वात शुद्ध म्हणजे 24 कॅरेट सोन्याबाबत बोलायचे झाले तर शुद्ध गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी हा सुवर्णकाळ मानला जात आहे. काही आठवड्यापूर्वी 1,50,000चा आकडा पार करून हाहाकार माजवणारे 24 कॅरेट सोने आता 7,400 रुपयाच्या मोठ्या घसरणीसह खाली आले आहे. या ऐतिहासिक घसरणीमुळे आज 1 ग्रॅम शुद्ध सोन्याचा भाव 14,330 रुपयाच्या पातळीवर आला आहे. संपूर्ण दराचा विचार केला तर आज 24 कॅरेटचे 1 ग्रॅम सोने 14,330 रुपये, तर 10 ग्रॅम सोने 1,43,300 रुपये आणि 100 ग्रॅम सोन्याचा दर आहे मित्रांनो 14,33,000 रुपये. 7,400 रुपयांची ही घसरण शुद्ध सोन्यात खरेदी करण्यासाठी उत्तम संधी मानली जात आहे. जे ग्राहक भविष्यातील गुंतवणुकीसाठी सोन्यात पैसे गुंतवतात त्यांना 100% शुद्ध सोने अपेक्षित असते. 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनत नसल्यामुळे तुम्ही गुंतवणूक करताना 24 कॅरेट सोन्याची बिस्किटे किंवा नाणीच खरेदी करावीत. यावर दागिन्यासारखी घडणावळ लागत नाही आणि विकताना यातून पूर्ण परतावा मिळतो. तर मित्रांनो, आता आपण पाहूया नेमके भाव का कोसळले. मोदी सरकारचा निर्णय आणि जागतिक बाजारातील 3 मोठे भूकंप यामुळे सोन्या चांदीचे भाव झाले भुईसपाट. मित्रांनो, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात सोन्या चांदीच्या दरात एवढा मोठा भूकंप का आला, तर याचे सर्वात पहिले कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक मध्यवर्ती बँकांनी सोन्याची खरेदी काही काळासाठी थांबवून प्रचंड प्रमाणात प्रॉफिट बुकिंग सुरू केले आहे. दुसरे कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची ताकद अचानक वाढल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यातील अब्जावधी रुपये काढून रोख बाजारात गुंतवले आहेत. आणि तिसरे कारण म्हणजे मोदी सरकारने आयात शुल्क कमी केल्याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना मिळतोय. या तिन्ही घटनांमुळेच काही आठवड्यापूर्वी 2,60,000 वर गेलेली चांदी थेट 2,30,000 वर आणि सोने 1,50,000 वर गेले होते, ते अवघ्या काही दिवसातच जमिनीवर आले आहे. तर मित्रांनो, आता आपण उद्याचं प्रेडिक्शन पाहूया. उद्या दुकानाचे शटर उघडताच काय घडणार, तज्ज्ञाचा उद्याच्या दरबारात सर्वात मोठा इन्साइट रिपोर्ट पाहूया. सराफा बाजारातील ताज्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय संकेत पाहता सोन्या चांदीवर अजूनही घसरणीचा मोठा दबाव दिसून येत आहे. तज्ज्ञाच्या मते उद्या सकाळी बाजारात उघडताना सोन्या चांदीच्या भावात कोणतीही मोठी तेजी येण्याची शक्यता अजिबात नाही. उलट दरामध्ये स्थिरता राहील किंवा आणखी रुपये 200 ते 500 पर्यंतची सौम्य घसरण पाहायला मिळू शकते. त्यामुळे उद्या अचानक भाव वाढतील या भीतीने आजच घाईघाईने चुकीचे निर्णय घेऊ नका. येणारे काही दिवस खरेदीदारांसाठी अत्यंत अनुकूल राहणार आहेत. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोल्ड फॅमिलीसाठी एक स्मार्ट फॉर्म्युला आणि स्मार्ट सल्ला आता आपण पाहणार आहोत. माझ्या सर्व मध्यमवर्गीय भावांनो आणि बहिणींनो, सलग दर घसरले म्हणून लगेच घाबरून किंवा घाईघाईत सर्व जमापुंजी एकत्र गुंतवू नका. जर तुमच्या घरात आगामी 3 ते 6 महिन्यात लग्न कार्य किंवा मोठा सण असेल तर 50, 30 आणि 20 नियमानुसार टप्प्याटप्प्याने खरेदी करा. म्हणजेच तुमचे जेवढे बजेट असेल त्यापैकी 50% खरेदी आज करा आणि उरलेले 50% पैसे पुढील बाजारात कल पाहून गुंतवा. तसेच फसवणूक टाळण्यासाठी दुकानातून नेहमी 6 अंकी HUID हॉलमार्क असलेले दागिने पक्क्या GST बिलासह खरेदी करा. तर मित्रांनो, मुंबई, पुणे, नाशिक पासून ते नागपूर, कोल्हापूर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो ग्राहक आपल्या गोल्ड गुरु मराठीवर पूर्ण विश्वास ठेवतात. जर तुम्हाला आजची ही सविस्तर आणि अचूक माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. सोन्या चांदीचे रोजचे प्रामाणिक अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या गोल्ड गुरु चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.